नमस्कार. गुरुत्वाकर्षण, वस्तुमान, वजन हे शब्द आपण रोजच वापरतो नाही का? पण या साध्या शब्दांमागे एक जबरदस्त विज्ञान लपलेलं आहे, हे कधी लक्षात आलंय का? आज आपण नेमकं याच विज्ञानाचा पडदा उचलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक साधा प्रश्न. एखाद्या व्यक्तीचं वजन पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकतं का? काय वाटतं, हो की नाही? हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. आणि याचं उत्तर खरं सांगतो नक्कीच चकित करणारं आहे. बरं, मग या रहस्याचा छडा लावायचा कसा? त्यासाठी आपल्याला एका खास मित्राला भेटावं लागेल. तो म्हणजे जी. हो, जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. वजनाचा हा जो सगळा कमी जास्त होण्याचा खेळ आहे ना, त्याच्यामागचा खरा सूत्रधार हाच आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की पृथ्वी गोल आहे, अगदी चेंडूसारखी. पण गंमत अशी आहे की ती तशी परफेक्ट गोल नाहीये. हो, ती ध्रुवांवर थोडीशी चपटी आहे आणि विषुववृत्तावर म्हणजे मधोमध थोडी फुगलेली आहे. आणि आपल्या वजनाचं पहिलं रहस्य नेमकं याच आकारात दडलेलं आहे. म्हणजे बघा, सोपं आहे. ध्रुवांवर असताना आपण पृथ्वीच्या केंद्राच्या जास्त जवळ असतो. त्यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षणाची ओढ जास्त लागते. आणि याच्या अगदी उलट, विषुववृत्तावर असताना आपण केंद्रापासून थोडेसे लांब असतो. साहजिकच गुरुत्वाकर्षणाची ओढ थोडी कमी जाणवते. आणि हे काही हवेत बोललेलं नाहीये. हे आकडे बघा. ध्रुवांवर जीची व्हॅल्यू आहे 9.832, तर विषुववृत्तावरती आहे 9.778. आता हा फरक काही खूप मोठा नाहीये, हे मान्य, पण तो आहे. आणि वजनात थोडासा का होईना, पण बदल घडून आणायला हा फरक पुरेसा आहे. बरं, आता पृथ्वीवर आडवा प्रवास तर झाला. आता जरा वरच्या दिशेने जाऊया. इथे एक साधा सोपा नियम लक्षात ठेवा. आपण पृथ्वीच्या केंद्रापासून जितके लांब जाऊ तितकी गुरुत्वाकर्षणाची पकड ढिली होत जाईल. ही सारणी बघा, किती इंटरेस्टिंग आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी आहे 9.81. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचलो की तो थोडा कमी होतो. आणि विचार करा, कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या उंचीपर्यंत पोहोचल्यावर जीची किंमत अक्षरशः कोसळते, फक्त 0.225. केवढा मोठा फरक आहे हा. आता एक असा ट्विस्ट आहे जो चक्रावून टाकेल. वर गेल्यावर जी कमी होतो हे तर कळलं, पण समजा आपण पृथ्वीच्या आत खोलवर केंद्राच्या दिशेने जायला लागलो तर काय वाटतं, जी वाढेल? नाही. आश्चर्य म्हणजे तो कमी होतो. कारण तुम्ही जसजसे आत जाल तसतसा तुमच्या डोक्यावरचा पृथ्वीचा भागही तुम्हाला वरच्या दिशेने ओढू लागतो. मग आता विचार करा, जर पृथ्वीच्या आत जाताना जी कमी कमी होत जातोय, तर मग पृथ्वीच्या अगदी केंद्रस्थानी, अगदी सेंटरला जी किती असेल? विचार करा, 0. हो, 0. कारण तिथे तुमच्यावर सगळ्या बाजूंनी सारखीच ओढ असेल आणि ती एकमेकांना कॅन्सल करून टाकेल. तर आता जीचा हा सगळा प्रवास आपण पाहिला. आता या ज्ञानाच्या आधारावर आपण त्या दोन शब्दांमधला फरक समजून घेऊया, ज्यात आपला नेहमी गोंधळ उडतो: वस्तुमान आणि वजन. पहिलं म्हणजे वस्तुमान, म्हणजेच मास. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आत असलेलं एकूण मटेरियल. ही गोष्ट कधीच बदलत नाही. पृथ्वीवर असा, चंद्रावर जा किंवा मंगळावर, वस्तुमान तेवढंच राहणार. आणि ते आपण मोजतो किलोग्रॅममध्ये. आणि दुसरं म्हणजे वजन, म्हणजेच वेट. आता इथे खरी गंमत आहे. वजन म्हणजे काय, तर आपल्या वस्तुमानावर गुरुत्वाकर्षणाने लावलेली शक्ती, ती ओढ. आणि आपण आत्ताच पाहिलं की जी म्हणजेच गुरुत्वाकर्षण सगळीकडे सारखं नसतं. म्हणूनच आपलं वजन जागेनुसार बदलतं. याचं एकक आहे न्यूटन, किलोग्रॅम नाही. चला एका नजरेत फरक पाहूया. वस्तुमान ते स्थिर आहे, कधीच बदलत नाही, आणि आपण त्याला किलोग्रॅममध्ये मोजतो. वजन ते बदलतं, त्याला दिशा असते, नेहमी ग्रहाच्या केंद्राकडे, आणि ते न्यूटनमध्ये मोजलं जातं. सोपं आहे ना? ओके, आता मनात एक मोठा प्रश्न आला असेल. जर वजन न्यूटनमध्ये मोजतात, मग आपण आपलं वजन सांगताना किलो का वापरतो? माझं वजन 75 किलो आहे असं आपण का म्हणतो? चला हा रोजच्या वापरातला गोंधळ दूर करूया. हे बघा, जेव्हा आपण म्हणतो की राजीवचं वजन 75 किलो आहे, तेव्हा आपण बोलण्याच्या ओघात जरी वजन म्हणत असलो तरी वैज्ञानिकदृष्ट्या आपण त्याचं वस्तुमान सांगत असतो. आपण नकळतपणे हे गृहीत धरलेलं असतं की आपण पृथ्वीवरच्या जीबद्दल बोलतोय. तर मग राजीवचं खरं सायंटिफिक वजन किती? चला काढूया. त्याचं वस्तुमान आहे 75 किलो. त्याला आपण पृथ्वीच्या सरासरी जीने म्हणजे साधारणपणे 9.8 ने गुणूया. काय उत्तर आलं? 735 न्यूटन. हे आहे राजीवचं खरं वजन.
लक्षात आलं? 75 किलो हे त्याचं वस्तुमान आहे आणि 735 न्यूटन हे त्याचं वजन आहे. आणि तो जो आपला नेहमीचा वजन काटा असतो ना, तो सुद्धा एक गंमतच करतो. तो खरं तर वजन मोजतच नाही. तो 2 वस्तुमानांची तुलना करतो. एका बाजूला आपण असतो आणि दुसऱ्या बाजूला प्रमाणित माप असतात. दोन्हीवर जी सारखाच काम करत असल्यामुळे तो आपल्याला आपलं वस्तुमानच दाखवतो किलोमध्ये. आता ही संकल्पना डोक्यात एकदम फिट बसावी यासाठी चला पृथ्वीच्या बाहेर एक छोटीशी ट्रिप मारूया. कुठे? थेट चंद्रावर. चंद्रावरची गुरुत्वाकर्षणाची ओढ पृथ्वीच्या फक्त 6व्या हिस्सा इतकी आहे. म्हणजे तिथला जी प्रचंड कमी आहे. आणि याचा परिणाम काय होतो माहितीये? आपलं वजन तिथे एकदम 1/6 होऊन जातं. म्हणजे इथे जेवढ्या ताकदीने आपण उडी मारू तेवढ्याच ताकदीने चंद्रावर 6 पट उंच उडी मारता येईल. कमाल आहे ना? चला, आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न. जर चंद्रावर गेल्यावर आपलं वजन बदलतं तर आपल्या वस्तुमानाचं काय होतं? आत्तापर्यंतच्या चर्चेनंतर याचं उत्तर नक्कीच माहीत असेल. वस्तुमान ते कधीच बदलत नाही, ते सगळीकडे सारखंच राहतं.